नमस्कार. रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. तर 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर आज वाजलं. निवडणुकांचा हंगाम आता सुरू झाला. 4 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत महिन्याभरात हा हंगाम रंगणार आहे. निवडणुकीचा उत्सव साजरा होणार आहे. देशातले तब्बल 16 कोटी मतदार लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणार आहेत. 619 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे आणि लोकसभेचे जवळपास 100 मतदारसंघ म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर 1/5 किंवा 20% लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा कौल येत्या 11 मार्चला स्पष्ट होणार आहे. राजकीयदृष्ट्या सध्या सर्वात संवेदनशील असलेला म्हणजेच उत्तर प्रदेश, तिथं सत्ताधारी समाजवादी पक्षातच सध्या यादवी सुरू झालेली आहे. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप यांच्या सत्तेला आप आणि काँग्रेसनं तगडं आव्हान दिलेलं आहे. गोव्यामध्ये भाजपचंच सरकार आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झालेलं बंड आणि महाराष्ट्र गोमांतक पक्षाशी झालेली फारकत यामुळे भाजपचं काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उत्तराखंड आणि मणिपूर या दोन्ही ठिकाणी सध्या काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेस तिथं आपली सत्ता टिकवू शकेल का याची उत्सुकता देखील सगळ्यांना लागलेली आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेवर येऊन आता जवळपास 2.5-3 वर्ष झाली आहेत. त्यातच मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरून देशात अर्थकल्लोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. या निवडणुकांचा निकाल म्हणजे मोदी सरकारच्या कामाचं मूल्यमापन खरोखरच समजायचं का? खरंच या मिनी लोकसभा निवडणुका समजायच्या का? 5 राज्यातल्या बहुरंगी लढतीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील? उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीच्या यादवीचा फायदा कोणाला होणार? बसपाला की भाजपला? भाजपच्या हाती उत्तर प्रदेशच्या सत्तेची चावी जाणार का? आणि पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसच्या आव्हानाचा मुकाबला सत्ताधारी अकाली आणि भाजपला करता येणार का? स्पष्ट चेहरा नसल्यानं भाजप कुणाच्या नावावर गोव्यात मतं मागणार आणि उत्तराखंड आणि मणिपूर इथे काँग्रेस स्वतःला तारणार की बुडवणार? काँग्रेसचं जहाज यानंतर आणखी बुडणार की तरणार? नोटाबंदीच्या निर्णयाचा राजकीय परिणाम या निवडणुकीत दिसेल का? या विधानसभा निवडणुकांआधी केंद्रीय बजेट मांडण्याची भाजपची खेळी यशस्वी होणार आहे का? बजेट पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोग मान्य करणार आहे का? या निवडणुकांसाठी आयोगानं नेमकी काय तयारी केली आहे? धर्म, जात, भाषा याच्या आधारावर मतं मागता येणार नाहीत या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन होईल का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात 5 राज्यांचा रणसंग्राम. 5 राज्यांचा रणसंग्राम. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. 5 राज्य, 619 मतदारसंघ, 16 कोटी मतदार, 1,85,000 मतदान केंद्र. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगानं बुधवारी केली. 4 फेब्रुवारीला पंजाबमध्ये 117 जागांसाठी, 4 फेब्रुवारीलाच गोव्यात 40 जागांसाठी, 15 फेब्रुवारीला उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मणिपूरमध्ये 60 जागांसाठी 4 मार्च आणि 8 मार्च अशा 2 टप्प्यात निवडणुका होतील. तर उत्तर प्रदेशात 403 जागांसाठी 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. 11 फेब्रुवारीला पहिला टप्पा, 15 फेब्रुवारीला दुसरा टप्पा, 19 फेब्रुवारीला तिसरा टप्पा, 23 फेब्रुवारीला चौथा टप्पा, 27 फेब्रुवारीला 5वा टप्पा, 4 मार्चला 6वा टप्पा आणि 8 मार्चला मतदानाचा 7वा टप्पा पार पडेल. या सर्व निवडणुकांची मतमोजणी 11 मार्चला एकत्रितपणे होणार आहे. या निवडणुकांसाठी आयोगानं पहिल्यांदाच काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. त्यानुसार मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांनी बूथ लावल्यास त्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात धरला जाणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसाठी खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये आहे, तर गोवा आणि मणिपूरमध्ये खर्चाची मर्यादा 20 लाख रुपये इतकी आहे. वीज बिल, पाणी बिल, दूरध्वनी बिल आणि सरकारी निवासस्थानं यांची रक्कम थकीत नसल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं नसल्याचं प्रतिज्ञापत्रात लिहून द्यावं लागणार आहे. मणिपूरमध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. मणिपूरची निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केंद्र सरकारनं केली होती, मात्र निवडणूक आयोगानं ती विनंती फेटाळली आहे. त्यामुळे तिथं सैनिकांना रात्रंदिवस खडा पहारा द्यावा लागणार आहे. धर्म, भाषा, समुदाय आणि जातीच्या नावावर मतं मागता येणार नाहीत असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाचे हात आणखी मजबूत झाल्याची भावना आयुक्तांनी बोलून दाखवली. इलेक्शन कमीशन कमिटेड है कि हम माननीय सर्वोच्च न्यायालय के आदेश का इम्प्लीमेंटेशन करेंगे
और जो भी आदेश माननीय सर्वोच्च न्यायालय ने दिया है उसका एप्लीकेशन किया जाएगा और हम सभी पॉलिटिकल पार्टीज कैंडिडेट से भी ये अपेक्षा करते हैं और ये तो उनकी जिम्मेदारी भी है कि वो माननीय सर्वोच्च न्यायालय के आदेश का अनुपालन करें। दरम्यान येत्या 1 फेब्रुवारीला केंद्र सरकार अर्थसंकल्प मांडणार आहे, तर पंजाब आणि गोव्यात 4 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। केंद्रीय अर्थसंकल्पाचा थेट परिणाम त्या राज्यात होऊ शकतो असा आक्षेप आता राजकीय पक्षांकडून घेतला जातोय। त्यामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची मागणी पुढे येतेय। त्यावर निवडणूक आयोग लवकरच निर्णय घेणार आहे। निवडणुकीच्या तोंडावरती बजेटमधनं आकर्षक योजना जाहीर करणं हा आचारसंहितेचा भंग आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? आणि मग राष्ट्रपती म्हणून जर काही त्यांना काही अधिकार असतील तर राष्ट्रपतींना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतोय, जाहीर विनंती करतोय की कृपा करा आणि या भूलथापा मारण्यापासून यांना रोखा। निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत देशाचा अर्थसंकल्प मांडला जाता कामा नये। सध्या उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे। तिथेही काँग्रेसची हार झाली तर केवळ 5 राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार उरतील। पंजाबमध्ये अकाली दल भाजप युतीचं आणि गोव्यात भाजपचं सरकार आहे। तिथं आप आणि काँग्रेसचं भाजपला आव्हान असणार आहे। उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि भाजप यांच्यात काटेकी टक्कर रंगणार आहे। केंद्र सरकारला 2.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि नोटबंदीच्या निर्णयानंतर 5 राज्यांमध्ये या विधानसभा निवडणुका होत आहेत। त्यामुळे केंद्र सरकारच्या कामगिरीची परीक्षाच या मिनी लोकसभा निवडणुकीत होणार आहे। रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, नवी दिल्ली। 5 राज्यांचा रणसंग्राम याविषयीचा हा रिपोर्ट आपण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले। आपल्या सोबत आहेत स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर आहेत प्रकाश जोशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश जोशी सर, आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ, आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून प्रकाश बाळ सहभागी होत आहेत। प्रकाश बाळ, आपलं या कार्यक्रमात स्वागत। भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आपल्याबरोबर आहेत। माधव भंडारी, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र कांगो हे देखील या कार्यक्रमात औरंगाबाद या आमच्या ब्युरोमधून सहभागी होतात। भालचंद्र कांगो, आपलंही स्वागत। 5 राज्यांचा रणसंग्राम या विषयाचे 2 मुद्दे आहेत। त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपण टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे 5 राज्यांचे निकाल म्हणजे मोदींच्या कामाचं मूल्यमापन असेल काय? 5 राज्यांचे निकाल म्हणजे मोदींच्या कामाचं मूल्यमापन असेल काय? आपण थेट जाऊया भालचंद्र कांगो यांच्याकडे। भालचंद्र कांगो, हाच थेट सवाल आहे आपल्याला। या 5 राज्यांच्या निवडणुका म्हणजे एक प्रकारे मिनी लोकसभा आहे का? जवळपास 2.5-3 वर्ष होत आहेत। मोदींनी काय काम केलं याच्यावर मतदान होणार आहे का? मोदी सरकारने 8 नोव्हेंबरला निश्चलीकरणाचा निर्णय जाहीर केला, त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता दाट आहे। आणि त्यामुळे या निकालाचा अर्थ लावताना मोदी सरकारचा हे निर्णय योग्य होता का अयोग्य अशा प्रकारे काही लोक विश्लेषण करतील। परंतु मी जाणीवपूर्वक असं सांगू इच्छितो की या राज्य सरकारच्या निवडणुका आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचे असे काही वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहेत आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावरती या राज्याच्या निवडणुकीत पडणार आहे। म्हणजे मणिपूरचं उदाहरण जर घेतलं तर मणिपूरमध्ये गेल्या 56 दिवसापासून त्यांचा सगळा व्यवहार ठप्प झालेला आहे। नागा बंडखोरांनी त्यांचे रस्ते बंद केलेले आहेत आणि त्यामुळे रोजंदारी करणारे, रोज व्यवसाय करणारे लोक प्रचंड अडचणीत आहेत। पेट्रोल डिझेल मिळत नाहीये, अन्नधान्याची सुरक्षा नाहीये आणि तिथल्या लोकांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा जनजीवन सुरळीत करण्याचा आणि केंद्र सरकार आणि नागांमध्ये झालेल्या कराराची कलम स्पष्ट करण्याचा आहे। त्याचा प्रभाव तिथे जास्त पडणार आहे। म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं एक प्रकारे भालचंद्र कांगो, आपलं स्पष्ट मत आहे की मोदी सरकारच्या कारभारावर या निवडणुकीच्या निकालात कोणती तरी प्रतिक्रिया उमटलेली आपल्याला नक्की दिसणार आहे। इज दॅट युअर फायनल ओपिनियन? येस, काही प्रमाणात दिसणार आहे पण तो संपूर्णपणे नाही। संपूर्णपणे। प्रकाश जोशी, आपलं काय म्हणणं आहे? या 5 राज्यातल्या निकालांचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होईल का? आणि एक प्रकारे यात होणारं मतदान हे मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कारभारावरची एक प्रतिक्रिया असणार आहे का? नाही, ज्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्याचा राष्ट्रीय राजकारणातला जो प्रवाह आहे त्याच्यावर निश्चितपणे परिणाम होणार आहेत। कारण आपण जर बघितलं असेल की मोदी सरकारने जे काही नवीन जे काही रिफॉर्म्स त्यांनी सुरू केलेले आहेत तर ते रिफॉर्म्स त्यांना पुढे नेता येत नाही कारण राज्यसभेमध्ये त्यांची संख्या नाही आहे। तर या निकालावर बरेचसा तो फरक होऊ शकतो, हे एक। आणि दुसरं असं की जरी मोदींचं सरकार जे आहे त्याची कामगिरी जी आहे
त्याच्या संदर्भातलं हे मतदान नसलं, म्हणजे या निर्णया राज्यातल्या निवडणुका जरी असल्या तरी माझं असं ठाम मत आहे की त्यांनी जो निर्णय घेतला नोटाबंदीचा हा इतका सर्वव्यापी आहे की ह्या सर्वव्यापी निर्णयामुळे लोकांमध्ये त्याची नेमकी काय प्रतिक्रिया उमटलेली आहे, त्या संदर्भात त्यांना म्हणजे अँटी एस्टॅब्लिशमेंट वोट अशा प्रकारे ते कन्वर्ट झालेलं आहे का ह्या एका अनुभवामुळे, हे आपल्याला या निवडणुकातून बघायला मिळेल. आणि म्हणजे जसं ते सांगितलं जे मतदान होईल ते सकारात्मक अथवा नोटाबंदीच्या विरोधात असेही प्रकारचं आपल्याला नोटाबंदीच्या बघता येईल. विरोधात होऊ शकेल. आणि याचं कारण असे की हा एक अंडर करंट राहील. म्हणजे ह्या 5 राज्यातल्या ज्या काही निवडणुका आहेत त्याच्यात त्या राज्यातली जी काही परिस्थिती आहे, म्हणजे जसं बघितलं तर उत्तर प्रदेशातली, प्रत्येक राज्यात गोव्यातली परिस्थिती वेगळी आहे. वेगळी उत्तर असली. प्रदेशात वेगळी आहे, गोव्यामध्ये वेगळी आहे, उत्तराखंडमध्ये अगदी वेगळी बरोबर आहे. आहे. परंतु या सगळ्याच्या खालून धावणारा एक समान धागा काय असेल तो तर तो म्हणजे नोटबंदीचा मोदी आहे. सरकारवरची प्रतिक्रिया किंवा निश्चितपणे. मोदी सरकारचा सर्वात महत्वाचा निर्णय जो अलीकडच्या काळात घेतला गेला तो नोटबंदीचा होता. आणि त्याच्यावर प्रतिक्रिया आणि दुसरं असं की त्याच्यामुळे की हे 17 सालची जी निवडणुका आहेत याच्यामुळे 19 म्हणजे येणाऱ्या पुढच्या नवीन ज्या लोकसभेच्या निवडणुका होतील त्याचा ट्रेंड कुठेतरी ठरवला जाईल. त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की ट्रेंड सेटर किंवा कलाचा अंदाज, जनमताच्या कौलाचा अंदाज ही घेणारी अशा प्रकारची ही निवडणूक आहे. बरोबर आहे. 619 विधानसभा मतदारसंघ आणि जवळपास 100 लोकसभा मतदारसंघ इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्ता हे मतदान होत आहे. 2.5 वर्ष मोदी सरकारला होत आहेत आणि एक प्रकारे त्या सरकारच्या महत्वाच्या निर्णयांची इकडे कस किंवा कसोटी लागणार आहे. हे अशा करता म्हणतोय मी माधव भंडारी, कारण या 5 राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदाचा असा एक चेहरा आपल्याकडे आतापर्यंत तरी आपण प्रमोट किंवा प्रोजेक्ट केलेला नाही. गोव्यामध्ये तशी संधी होती, परंतु मनोहर पर्रीकर हे आता केंद्रात मंत्री आहेत आणि अत्यंत महत्वाच्या पदावर आहेत. त्यामुळे कुठल्याही राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाईल अशी आत्ताची परिस्थिती नाही. तशा भारतीय जनता पक्षाचा प्रघातेने 1-2 अपवाद वगळता आपण असं केलेलं नाही. जेव्हा जेव्हा आपण तसा चेहरा दिलात मोदींच्या उदयानंतर तेव्हा आपल्या ते पथ्यावर पडलेलं नाही हे देखील आपल्याला माहिती असेल. म्हणजेच एक प्रकारे सगळी मदार ही नरेंद्र मोदी या सरकारची कामगिरी, नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक करिश्मा याच्यावरच असणार आहे आणि त्याच्याकरता त्यांच्या जागोजागी सभा होतील हे देखील उघड आहे. त्याची सुरुवात परवा लखनौमध्ये चुळूक आपण दाखवली 10 लाखाची गर्दी घेऊन. एक प्रकारे या निवडणुकीचा निकाल हा भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्या कारभारावरची जनतेनं 2.5 वर्षानंतर दिलेली पहिली खणखणीत प्रतिक्रिया असेल की नाही. माधव भंडारी. मोदी सरकारच्या कामगिरीवरची प्रतिक्रिया या निवडणुकीमध्ये दिली जाईल हे म्हणणं पूर्ण सत्य नाही. या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारचा, मोदी सरकारचा कारभार आणि त्याच्याबद्दलच्या जनतेच्या भावना याचा काही ना काही परिणाम राहणार हे नाकारण्याचं काही कारण नाही. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की या 5 राज्यांपैकी गोवा जर सोडलं आणि पंजाबमध्ये थोड्या प्रमाणात आघाडीमध्ये, तर उरलेल्या 3 राज्यांमध्ये आम्ही सत्तेवर नाही आहोत. त्यामुळे या 3 राज्यांमध्ये आणि ज्या 2 राज्यात आम्ही सत्तेवर आहोत त्या 2 राज्यांमध्ये आमच्या कारभाराबद्दल आणि ज्या 3 राज्यांमध्ये आम्ही सत्तेवर नाही आहोत तिथल्या राज्यकर्त्यांच्या कारभाराबद्दल, त्या राज्याच्या निवडणुका आहेत, राज्यातले महत्त्वाचे मुद्दे हे निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. आणि त्याच्यातून नेमके काय कल येतात, त्याच्यातून काय निकाल येतात, ह्या निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या ट्रेंड सेटर आहेत किंवा ठरतील असं म्हणणं घाई करण्याचं ठरू शकतं. मी तुम्हाला याच्यावर एक दुसरा विचार मांडतो. माधवराव, आपण काहीसे याच्याशी सहमत होत आहे, परंतु बऱ्याच अंशी आपण या विधानाशी सहमत नाही आहात हे देखील आपल्या या स्पष्टीकरणाचा सार जर काढायचं म्हटलं तर मला सांगता येईल. परंतु या सगळ्यापैकी 2 ठिकाणी फक्त आत्ता तुमची सत्ता आहे. एका ठिकाणी सत्तेत भागीदार आहात तर दुसऱ्या ठिकाणी गोव्यामध्ये तुमची स्वतःची सत्ता आहे. परंतु या बाकीच्या 3 ठिकाणी लोकसभेला झालेलं मतदान, विशेषतः उत्तर प्रदेशामध्ये झालेलं मतदान हे संपूर्णपणे आपल्या पक्षाच्या बाजूने होतं. काँग्रेसला तिथं अवघ्या 2-3 जागा मिळाल्या, अन्यथा पूर्णपणे आपल्या पक्षाला विजय मिळालेला होता. तीच परिस्थिती आम्हाला उत्तराखंडमध्ये आहे. मणिपूर आपण सध्या बाजूला ठेवूया, मणिपूर ही वेगळी केस आहे, त्याच्यावर मी एक वेगळा कार्यक्रम करणार आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे
की या सगळ्या ठिकाणी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला अगदी गोवा सकट भरभरून मतं लोकांनी दिलेली होती. त्यांच्या अपेक्षांना आपण पुरे पडलात की नाही याचा हा कसोटीचा क्षण आहे हे आपल्याला मान्य नाहीये. मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही 2-2.5 वर्षामध्ये आमच्या सरकारने केलेली कामगिरी आणि त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव हा काही प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये राहणार नाही असं मी म्हणत नाही. आणि तो निश्चितपणे आमच्या पक्षाच्या बाजूने राहील, आमच्या पक्षाला फायदेकारक राहील. विशेषतः ज्या ठिकाणी आम्ही सत्तेवर नाही आहोत हा एक तुमचा त्या ठिकाणी, आता उत्तर प्रदेशमधलं जर आपण उदाहरण घेतलं तर उत्तर प्रदेशमधलं समाजवादी पार्टीचं गेल्या 5 वर्षांचा राज्यकारभार, त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेसमोर ठेवलेले मुद्दे आणि उत्तर प्रदेशच्या विकासाची झालेली हेळसांड, या सगळ्या गोष्टींचा परिणाम आणि त्याच्या तुलनेमध्ये मोदी साहेबांचं पंतप्रधान पदावर आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने देशाच्या विकासाला चालना दिली, अनेक योजना अंमलात आणल्या, त्याचा सामान्य माणसावर होणारा परिणाम, ह्या दोन्ही गोष्टींचा परिणाम मतदानावर होणार आहे. आता आपण उत्तर प्रदेशची अमुक एका मुद्द्यामुळे अमुक एक होणार आहे. माधवराव अशी सरधोपट मांडणी करणं शक्य नाही, योग्य नाही. माधवराव, आपण आता उत्तर प्रदेशचा विषय काढलाय म्हणून मी आपल्याला हा प्रश्न विचारतो. 403 जागा विधानसभेच्या आहेत, आपल्या पक्षाला 45 जागा तिकडे आहेत, म्हणजे 10तली 1 जागा फक्त आपल्याकडे आहे. जर सरकार यायचं असेल तर 201-202 जागा आपल्याला मिळवायला लागतात, म्हणजेच दर 2तली किंवा 10तल्या 5 जागा मिळवायला लागतात. आपण आत्ता त्या ठिकाणी 10तल्या 1 जागेवर आहात. आपण कोणत्या आधारावर आत्ता म्हणू शकताय की आपल्या सरकारसाठी 2.5 वर्षाचा मोदींचा कार्यकाल ही एवढी प्रचंड मोठी दरी भरून काढायला यशस्वी होऊ शकेल? जर यशस्वी झाला तर ती मोदी सरकारची उपलब्धी, आणि यशस्वी नाही झाला तर मात्र मोदी सरकारला त्याचा दोष देऊ नका, अशा प्रकारची मांडणी आपल्याला बरोबर वाटते? आपणच आता जी मांडणी केलीत त्याच्यामध्ये 5 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला 45 जागा मिळालेल्या असताना आणि त्यावेळेला आम्ही कुठेही केंद्रात आणि राज्यात सत्तेवर नसताना, देशातल्या काही राज्यांमध्ये आमची सत्ता होती, पण उत्तर प्रदेशच्या मागच्या निवडणुकांच्या नंतर म्हणजे 2012च्या निवडणुकांच्या नंतर 2.5 वर्षांनी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 45 विधानसभांच्या हिशोबाने जर बघितलं तर आम्हाला एक 7-8 लोकसभेच्या जागा मिळायला हव्या होत्या. तसं झालं नाही. जनतेने केंद्रातलं काँग्रेसचं सरकार आणि राज्यातलं मुलायम सिंगचं सरकार या दोघांबद्दलचा आपला असंतोष आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दलचं आकर्षण, या 3 घटकांचा परिणाम होऊन उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकल्या. त्यामुळे 2.5 वर्षापूर्वीचा निकाल आज किती परिणामकारक मानायचा हे त्याच्यावर ठरवावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूनी हेच विधान तुम्ही माझ्या विरोधातही वापरू शकाल की जर तुम्हाला 2014 मध्ये लोकसभेच्या जागा मिळाल्या म्हणून तुम्हाला आता मिळणार नाहीत, तर असं म्हणण्याचा अधिकार सगळ्यांना निश्चितच आहे आणि राजकीय विश्लेषकांना तर जरूर आहे. पण मी आपल्याला सांगतो की लोकसभेमध्ये आम्हाला जे यश मिळालं ते अभूतपूर्व होतं. त्याची ऐतिहासिक कारणं त्यावेळची होती, पण त्यावेळेला उत्तर प्रदेशमधल्याच नव्हे तर देशातल्या जनतेने जात, भाषा, पंथ, धर्म या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एका विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं आणि त्याच पद्धतीचं मतदान याही पुढच्या काळामध्ये होत राहील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. प्रकाश बाळ, आपण ही चर्चा ऐकलेली आहे. केंद्राचा अर्धा कार्यकाळ संपलेला आहे. प्रकाश बाळ, 5 राज्यांच्या निवडणुका होत आहेत. 2016 केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम या ठिकाणी निवडणुका झाल्या होत्या. त्यात आसाम वगळता भाजपला कोणत्याही राज्यात भरघोस असं यश मिळालेलं नाही. तमिळनाडूमध्ये नाही, पश्चिम बंगालमध्ये देखील नाही. काही ठिकाणी खातं उघडलं असेल. म्हणजेच या 5 राज्यांमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्ता होणाऱ्या निवडणुका या केंद्र सरकारच्या परफॉर्मन्सचा लेखाजोखा मांडणाऱ्या आहेत की नाही? आपली याची कारणं काय आहेत? प्रकाश बाळ.
मला असं वाटतं डॉक्टर नेरुरकर की आपण ही जी सगळी चर्चा मी ऐकतोय थोडं माझं म्हणणं थोडं वेगळं आहे की आपण 12 साली उत्तर प्रदेशात काय झालं किंवा हे सोडून आपण 14 साल हा एक टप्पा धरूया की 14 साली एक मोठं स्थित्यंतर झालं आणि या स्थित्यंतरात मोदी सरकार सत्तेवर आलं, भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. त्यानंतर आत्ताच तुम्ही म्हणलात तसं बिहारची निवडणूक झाली, दिल्लीची निवडणूक झाली, एक आसाम सोडलं तर प्रत्येक राज्यात भाजपला यश मिळालेलं नाही. खातं उघडलं असेल, थोडीफार प्रगती झाली असेल, पण सत्ता हाती आली नाही. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मणिपूरचा विचार वेगळा करावा लागेल, तसाच आसामचाही विचार वेगळा करावा लागेल. पण जी मेनलँड इंडिया आहे म्हणजे मुख्य भारत आहे त्याच्यात 14 सालनंतर भाजपला कुठल्याही राज्यात यश मिळालेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर आज ज्या 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्याच्यात मणिपूर बाजूला ठेवलं तर ही उरलेली जी 4 राज्य आहेत त्याच्यात एक आपण मला असं वाटतं लक्षात घ्यायला पाहिजे की जिथे काँग्रेस ही भाजपच्या समोर एकमेव विरोधी पक्ष म्हणून आहे किंवा दोघात सरळ सरळ लढत आहे तिथे म्हणजे उत्तराखंड आणि गोव्यात तिथे भाजपला ॲडव्हान्टेज आहे, भाजपला एज आहे. पण जिथे विरोधी पक्ष आहेत म्हणजे उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात म्हणजे काँग्रेस सोडून जे पक्ष आहेत त्या उत्तर प्रदेशात भाजपला यश मिळेल का जे 14 साली मिळालं तो आता बघावा लागेल. कारण एक तर लक्षात घ्या की भाजपला बिहार असेल, दिल्ली असेल, एक आसाम सोडलं तर भाजपकडे स्थानिक नेतृत्व नाही, पंजाबात सुद्धा नाही. त्यामुळे पंजाबात त्यांची सगळी मदार अकालींच्या ह्याच्यावर आहे आणि अकाली दलाचा जो काही गेल्या 5 वर्षातला कारभार आहे आणि त्यांचं जे काही अंमली पदार्थांच्या ह्याच्यावरनं किंवा भ्रष्टाचारावरनं जो काही एक जनमत आकाराला येत गेलेला आहे त्याचा किती परिणाम आणि त्याचा किती फटका भाजपला बसतो ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पण खरी कसोटी भाजपची ही उत्तर प्रदेशात आहे. त्यांची सगळी मदार ही समाजवादी पक्ष जो काही भाऊबंदकीच्या फेऱ्यात अडकलेला आहे तर त्या भाऊबंदकीच्या फेऱ्यात तो अडकून त्याची एक जी खूप वाताहत होईल आणि त्यामुळे मग आपल्याला एक मोठं ओपनिंग मिळेल, आपल्याला एक मोठी वाट मिळेल ह्या ह्याच्यावर होती. पण आत्ता जे काही गेल्या 24 तासात किंवा 48 तासात जे काही बातम्या येत आहेत किंवा इथे मुंबईत बसून जे काही आपल्याला कळते म्हणजे मला तरी कळते त्यानुसार अखिलेश यादव यांनी एका प्रकारे परत संपूर्ण पक्ष आपल्या ताब्यात घ्यायची प्रक्रिया जोमाने सुरू केलेली आहे. त्यामुळे अखिलेश यादव विरुद्ध मोदी असा हा सामना आहे. अखिलेश यादव हे तरुण आहेत आणि त्यांची एक विकासाची जी काय असेल ती एक कल्पना आहे आणि मोदी लखनौचं जे परवाचं भाषण होतं त्यांनी त्याच्यात विकासाची एक त्यांची संकल्पना मांडली. त्यामुळे आता विकास विरुद्ध विकास असा हा उत्तर प्रदेशात सामना आहे. तिथे अर्थात उमेदवारांची निवड प्रचार हा जातीच्या अंगाने होईल, धर्माच्या अंगाने होईल याबद्दल काही वाद नाही. प्रकाश बाळ, उत्तर प्रदेश याच्यावर आपण ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा तोच प्रश्न की या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यावरची प्रतिक्रिया असणार आहे की नाही, त्यांच्या कारभारावरची प्रतिक्रिया असणार आहे की नाही. कारण कुठेच दुसरा प्रभावी नेता आपल्याला भारतीय जनता पक्षाकडून दिसत नाही कोणत्याही राज्यामध्ये. नाही, निश्चितच ही मोदी हीच भारतीय जनता पक्षाचं प्रचाराचं एक प्रमुख प्रतीक म्हणून जनतेसमोर आले. त्यामुळे तुम्ही मोदींची भाषणं ऐका ना गेल्या महिना 1.5 महिन्यातली की मी हे केलंय, ते म्हणतात भाजपने केलंय असं नाही म्हणत, ते मी केलंय हे सगळं. त्यामुळे ही त्यांची जी काही व्हिजन आहे, त्यांचा जो काही कारभाराची त्यांनी जी घडी बसवायचा प्रयत्न चालवलेला आहे, देशाच्या आर्थिक विकासाबाबत ते जे काही वाटचाल करू पाहतायत त्याच्यावरचा हा कौल आहे, उघड आहे. ह्याच्यात भाजपचा नाही. हा झाला तर विजय मोदीचा आहे, पराभव झाला तर मोदीचा आहे, भाजपचा नाही पराभव. म्हणजेच एक प्रकारे या 5 राज्यांच्या निवडणुका या नरेंद्र मोदी सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक करिश्म्यावरची प्रतिक्रिया असणार आहे आणि याचा सगळा कस लागणार आहे तो एका राज्यामध्ये, तो म्हणजे उत्तर प्रदेश आणि काही प्रमाणात पंजाबमध्ये. या 2 राज्यांमधल्या बहुरंगी लढतीत कोणते मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असतील, आत्ता तिथले कल काय आहेत, या सगळ्याची चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय 5 राज्यांचा रणसंग्राम. 5 राज्यांचा रणसंग्राम या विषयाची चर्चा आपण पाहताय. प्रकाश बाळ जोशी, प्रकाश जोशी, माधव भंडार आणि भालचंद्र कांगो आहेत.
5 राज्यांच्या रणसंग्रामामधला जो दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण चर्चेला घेत होतो, आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता, आणि तो मुद्दा आहे उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या बहुरंगी लढतीत कोणते मुद्दे प्रभावी ठरतील. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या बहुरंगी लढतीत कोणते मुद्दे प्रभावी ठरतील. प्रकाश जोशी, ज्याचा उल्लेख आज उद्धव ठाकरे यांनी शरसंधान करताना, भाजपवर थेट हल्ला करताना त्यांनी सांगितलं की यावेळेला जे केंद्रीय अर्थसंकल्प आहे त्याची तारीख लवकर आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि 4 फेब्रुवारीपासून मतदानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. एक प्रकारे हे चुकीचं वर्तन आहे, हा एक चुकीचा पायंडा आहे. याचा फायदा होणार आहे का तोटा होणार आहे हे शक्य आहे की नाही, आपली काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे ज्यावेळेस बजेट सेशन आहे त्यावेळेस निश्चितपणे सरकार जे असतं ते विविध योजना मांडत असतं, समाजातल्या विविध घटकांसाठी काही उपक्रम जाहीर करत असतं. तर मला असं वाटतं की त्याचा फायदा हा निश्चितपणे सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो. आणि आपल्याला जर निपक्षपातीपणे आणि फेअर इलेक्शन्स घ्यायचे असतील तर अशा प्रकारे निर्णय घ्यायला सरकारवर बंदी असू शकते, किंवा सरकार स्वतःहून सुद्धा अशा परिस्थितीमध्ये जर इलेक्शन कमिशन म्हणा किंवा राष्ट्रपतींनी सांगितलं किंवा गव्हर्नमेंटसुद्धा ऑन इट्स ओन असं करू शकतं की फक्त वोट ऑन अकाउंट घ्यायचं, बाकी तुमचे स्कीम्स असेल जे पूर्ण बजेट जे आहे ते बजेट नंतर मांडायचं. कारण सरकारचा जो खर्च असतो नेहमीचा नियत जी असते त्याला परवानगी घ्यायला लागते पार्लमेंटची, त्यामुळे तो वोट ऑन अकाउंट घेऊन हे बजेट पास होऊ शकतं. त्यात कुठल्याही प्रकारच्या घोषणा करता येणार नाही, हां, किंवा नवीन योजना. मानव भंडारी, आज आपल्या सहयोगी पक्षानं आणि विशेषतः आपल्या मित्र पक्षानं शिवसेनेनं कडाडून टीका केली आहे याच्यावर, त्याबद्दल काय सांगाल आपण? भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया काय आहे? व्होट ऑन अकाउंट असेल का पूर्ण बजेट असेल का यात कोणतेही गैरकृत्य नाही? पहिली गोष्ट म्हणजे अशा तऱ्हेने अर्थसंकल्प मांडण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैरप्रकार आहे, गैरव्यवहार आहे असं मानण्याचं काहीच कारण नाही. समजा 1 फेब्रुवारीला नाही मांडला तर तो 26 फेब्रुवारीला मांडला गेला असता, तेव्हाही निवडणुका आहेतच. त्यामुळे 1 फेब्रुवारीला मांडला म्हणून परिणाम होणार आहे आणि 26 फेब्रुवारीला मांडला म्हणून होणार नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही. केंद्र सरकारने अर्थसंकल्प आणि त्याच्या मांडण्याच्या तारखा ह्या बदलण्याचा पुढाकार घेतलेला आहे. रेल्वे अर्थसंकल्प रद्द केला आणि तो सर्वसामान्य अर्थसंकल्पाचा भाग बनवला. वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक सुधारणा करण्याचं काम केंद्र सरकारने हातामध्ये घेतलं. त्यातलाच हा एक भाग आहे अर्थसंकल्प लवकर मांडणं, आणि हा त्याच्याहीपेक्षा लवकर मांडला जावा आणि विकासाच्या विशेषतः पायाभूत सुविधांच्या कामांच्या दृष्टीने पुरेसा वेळ सरकारच्या हातामध्ये राहावा, हा त्यातला दृष्टिकोन आहे. त्यामुळे या दृष्टिकोनामध्ये कुणाला गैर वाटण्यासारखं काही नाही. आता ज्यांनी टीका केली आणि मागण्या केल्या आहेत त्यांनी टीका केली ना असा या सरकारचा एखादा निर्णय दाखवा. या सरकारने एखादा घेतलेला निर्णय हा टीका केली नाही असं आपल्याला दाखवता येणार नाही. त्यामुळे जी काही टीका केली, जी काही भाषा वापरली ते आदत से मजबूर आहे ह्या पद्धतीने वापरलेली आहे. आणि तशी टीका नाही केली, तशी भाषा नाही वापरली तर तुमच्याकडे पुरेशी जागा मिळत नाही. तुमच्याकडे म्हणजे प्रसारमाध्यमांमध्ये पुरेशी जागा मिळत नाही. म्हणजे याचा त्यामुळे ती अर्थ जागा मिळवण्याचं हे एक साधन आहे, हे एक माध्यम आहे. ठीक आहे, या पलीकडे मी त्या टीकेला काही महत्त्व देत नाही. माधवराव, त्यांच्या टीकेला आमच्याकडे पुरेशी जागा मिळत असेलही, परंतु त्यांच्या टीकेला आपल्या हृदयात काही पुरेशी जागा मिळणार आहे की नाही, आपण त्याची दखल पुरेशी घेणार आहात की नाही? मी घेतली ना. प्रकाश बाळ, आपण काय सांगाल? अशा प्रकारे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणं निवडणुकीच्या तोंडावर, यात कुठला औचित्यभंग आहे, यात कुठला न्यायभंग आहे, यात कुठल्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये, विशेषतः इलेक्शनची प्रक्रिया आता आजपासून सुरू झाली, त्याचा काही भंग होतो असं वाटतं आपल्याला? आज उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे आणि राष्ट्रपतींकडे त्यांनी त्याची मागणी केलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे अशी कुठलीही घटनात्मक जबाबदारी नाही की अर्थसंकल्प हा अमुकच वेळेला मांडला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज आपण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवरनं 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडायचा की नाही याची चर्चा करतोय. गेल्या वेळेची जी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक झाली 12 साली, तेव्हा ती निवडणूक फेब्रुवारीत होती. तेव्हा व्होट ऑन अकाउंट घेऊन त्यावेळेच्या
मनमोहन सिंग सरकारमध्ये जे सध्याचे राष्ट्रपती आहेत ते प्रणब मुखर्जी अर्थमंत्री होते, त्यांनी तो 16 मार्चला मांडलेला होता निवडणुकीचे निकाल लागल्यावर. आता निवडणूक आयोग ह्याच्यात माझ्या मते राजकीय आरोप प्रत्यारोप किंवा राजकीय चिखलफेक किंवा राजकीय हेत्वारोप ह्याच्या पलीकडे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेशी याचा संबंध आहे. निवडणूक आयोगाची जी विश्वासार्हता आहे ती गेल्या 20 वर्षात अशा पद्धतीने आता निवडणूक आहे आणि जी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे त्यावेळेला म्हणजे समजा आता 4 फेब्रुवारीला पहिलं पंजाबात मतदान आहे. पंजाबात शेतीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर संवेदनशील आहे, महत्त्वाचा आहे, निवडणुकीच्या मतदानावर प्रभाव टाकणार आहे. त्या संदर्भात उद्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्र्यांनी जर काही घोषणा केली किंवा त्या संबंधात घोषणा न करता नुसतं सुतोवाच केलं तरीसुद्धा त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाने लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने निर्णय घेणं आवश्यक होतं. माझ्या मते हा राजकारणाच्या पलीकडे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. आणि इफ आय एम नॉट रॉंग, माझ्या समजुतीप्रमाणे राज्यघटनेच्या 324 किंवा त्या कलमानुसार निवडणूक आयोगाला हा अधिकार आहे आदेश देण्याचा सरकारला की या गोष्टी करू नका किंवा या गोष्टी करा. त्याच्यासाठी राष्ट्रपतीकडे जाण्याची उद्धव ठाकरे जशी मागणी करतात तशी गरजच नाही आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे की एवढी महत्त्वाची आणि एवढी देशाच्या पुढच्या राजकारणावर प्रभाव करणारी जी निवडणूक आहे त्यावेळेला ती अत्यंत न्याय्य आणि निपक्षपाती पद्धतीने व्हावी अशी जबाबदारी घटनेने निवडणूक आयोगावर टाकलेली असताना निवडणूक आयोगाने हा निर्णय स्वतःहूनच घ्यायला पाहिजे होता अशी मागणी न करता. आत्ता जी दुपारी पत्रकार परिषद झाली त्यात निवडणूक आयोगाने ह्याच्याबद्दल काहीच, मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांनी याबद्दल काही वक्तव्य केलेलं नाही. आता सगळे राजकीय पक्ष निवेदन देतील किंवा राष्ट्रपतीकडे जातील, ती प्रक्रिया चालू होईल. माझं म्हणणं आहे राजकारणापलीकडे याच्यात निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. भाजपला गांगो, आपलं काय म्हणणं आहे? अशा प्रकारे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायला मान्यता दिली पाहिजे, दिली नाही पाहिजे, याचा प्रभाव पडेल, याचा प्रभाव पडणार नाही, औचित्याला धरून आहे, कायद्याला धरून आहे, आपलं काय मत आहे? हा नैतिकतेचा प्रश्न आहे आणि निवडणूक आचारसंहितेचा प्रश्न आहे. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. कामगारांच्या प्रश्नावरती माधवाणीने एक भाषण रेकॉर्ड केलं होतं आणि नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. 3 महिने ते भाषणच रिलीज केलं नाही. त्याचं कारण काय? तर निवडणूक आचारसंहिता आहे आणि एका राजकीय नेत्याचं भाषण त्यावेळेस येता येत नाही, त्याचे अशी निवडणूक आचारसंहिता असं सांगण्यात आलं. आता तर 5 राज्याच्या निवडणुका आहेत. अर्थसंकल्प पुढे आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या घोषणा करून मतदारांवर प्रभाव टाकू शकाल. ही निश्चित परिस्थिती असताना असंच निवडणूक आयोगाने असं करायला परवानगी द्यावी का? आणि ज्या सरकारवर निष्पक्षपातीपणे निवडणुका लढवण्याची जबाबदारी आहे त्या सरकारने असं चुकीचं ॲडव्हान्टेज घ्यावं का? हा नैतिकतेचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि म्हणून व्होट ऑन अकाउंट घ्यावं. 11 मार्चला मतदान झाल्यानंतर मग 12 किंवा 13 मार्चला पूर्ण बजेट मांडावं असंच आग्रह विरोधी पक्ष धरणार, यात मला काही गैर वाटत नाही. म्हणजे एक प्रकारे भालचंद्र कांगो, आपला याला विरोधच आहे, परंतु मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाला निवडणुकांच्या सर्वसाधारणपणे तारखा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होतील याचा अंदाज होता. तसा तो कोणत्याही पक्षाला होता. भारतीय जनता पक्षाला तो असण्याची अधिक जास्त गरज होती, कारण सरकार म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी देखील आहे. मग असं असताना केंद्रीय अर्थसंकल्प हा पूर्वलक्षी करायचा, म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून करायचा निर्णय त्यांनी घ्यायचं कारण काय असावं? कुठेतरी या 5 राज्यांमधल्या स्वतःच्या परफॉर्मन्सबद्दल, कामगिरीबद्दल साशंकता व्यक्त होत होती, म्हणून का आणखीन काही कारण? ते 2 कारण. एक तर निवडणुकीचं कारण अगदी स्पष्ट आहे, ऑब्व्हियस आहे. आणि दुसरं हे डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर खूप पैसा येणार आहे, काळा पैसा येणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बजेटमध्ये एक फ्लेक्झिबिलिटी मिळणार आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन आपण बजेटमध्ये अनेक सवलती देऊ शकू असा त्याच्यामधला एक निश्चित दृष्टिकोन होता. आता पहिला प्रश्न तसाच राहिलेला आहे
परंतु दुसरा निश्चलीकरणाचा आणि काळा पैसा बाहेर निघण्याचा फियास्को आता स्पष्ट झालेला आहे. काळा पैसा निघालेला नाही आणि निघणार नाही हे स्पष्ट झालेलं असल्यामुळे आता कसरत करण्याचा प्रश्न आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा माधव भंडारी, तो म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आत्ता अलीकडच्या काळातला निकाल, ज्याच्यामध्ये धर्म, जात, भाषा याच्या आधारावर निवडणुकीच्या प्रचारात तुम्हाला मतं मागता येणार नाहीत. उमेदवाराचा जो धर्म किंवा जात होती याच्यावरच नाही तर कोणत्याच जातीच्या आधारावर तुम्हाला आता मतं मागता येणार नाहीत, तुम्हाला म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना. मग असं असताना उत्तर प्रदेशाच्या राजकारणामध्ये अत्यंत कळीचा मुद्दा असलेला, आत्तापर्यंत तुमच्यासाठी प्रभावी असलेला असा मुद्दा म्हणजे राम जन्मभूमीचा किंवा इतर जातीय समीकरणांचा, ज्याच्याकरता उत्तर प्रदेश प्रसिद्ध होता. मागे तर याच्यावर तिलक तराजू और तलवार जूते मारो गिनके चार अशी घोषणा देखील तिकडे झालेली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला तोटा होईल का फायदा होईल असं आपल्याला वाटतं? सुप्रीम कोर्टाचा आत्ताचा जो काही निकाल आहे आणि त्याच्यामध्ये मांडलेली जी भूमिका आहे तिचं आम्ही स्वागतच केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला कुठल्याही कारणाने तोटा होईल असं मानण्याचं काही कारण नाही. उलट जाती, धर्म, भाषा या सगळ्या विषयांच्या पलीकडे जाऊन जे समाजाचे खरे विषय आहेत, जे दैनंदिन जीवनाशी जोडलेले विषय आहेत, जे विकासाचे मुद्दे आहेत, त्याच्यावर निवडणुकांच्या काळामध्ये चर्चा, राजकीय पक्षांच्या भूमिकांचं मूल्यमापन त्यांच्या आधारावरती व्हावं हा आमचा आग्रह सातत्याने राहिलेला आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलाय तो आमच्या भूमिकेला पूरक असलेला निर्णय आहे. माधव भंडारी, माझा एक साधा तुम्हाला प्रश्न आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूक जाहीरनाम्यात राम जन्मभूमीचा उल्लेख असणार की नसणार, का आता फक्त राम जन्मभूमी किंवा राम मंदिर हे फक्त रेल्वे स्थानकांच्या किंवा मेट्रोच्या स्थानकाला दिलेलं नाव इतकंच उरणार आहे तुमच्यासाठी? उत्तर प्रदेशच्या जाहीरनाम्याबद्दल मी इथे बसून काही सांगू शकणार नाही. त्याची माहिती आपल्याला उत्तर प्रदेशचे जे प्रमुख असतील, प्रवक्ते असतील ते देऊ शकतील. एक प्रकारे या मुद्द्याला आपण बघत येता, याचा फायदा होईल का तोटा होईल, काय वाटतं आपल्याला? प्रकाश जोशी. नाही, आपण जर बघितलं तर ही जी तरतूद आहे ही आपल्या कायद्यात पहिल्यापासूनच आहे. म्हणजे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये ही तरतूद पहिल्यापासून आहे. फक्त याविषयी कुणीतरी कोर्टात गेलं आणि तिथे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की धर्म, भाषा, वंश आणि रिलिजन ह्याच्यातलं तुम्ही कुठलाही वापरता कामा नये. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पक्ष म्हणून किंवा उमेदवार म्हणून जेव्हा तुम्ही प्रचार कराल तर ह्याचा आधार घेऊन तुम्ही मतं मागू शकत नाहीत. हे पहिल्यापासूनच आहे. परंतु आपण जर बघितलं तर गेल्या 5-10 वर्षात नव्हे तर गेल्या 25-30 वर्षामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, अनेक जे नेते आहेत जे निवडणुकीत उभे असतात, हे कोणत्या ना कोणत्या म्हणजे आडवळणाने करतात. म्हणजे ते काही प्रत्यक्षपणे जाऊन सांगत नाही किंवा माझ्या अमक्या जातीला मत द्या किंवा अमक्या धर्माला मत द्या, परंतु ते कसं मिळवायचं ही त्यांच्यासुद्धा अनेक क्लुप्त्या असतात आणि त्याच्यावरच. माधव भंडारी, प्लीज गो अहेड. माधव भंडारी. या सगळ्यामध्ये परिणाम एक जो होईल तो जातीचं राजकारण करण्याचा जो प्रयत्न सातत्याने भारतामध्ये सगळ्या भागात काँग्रेसने 70 वर्ष केला आणि नंतर समाजवादी पार्ट्यांसारख्यांनी केला, त्याला या निकालाचा, त्या निर्णयाचा खूप मोठा फटका बसणार आहे. यापुढे महाराष्ट्रात पेशवाईच्या विरोधात मतं नाही मागता येणार आणि म्हणून मग ती पेशवाईच्या विरोधात मतं मागता येणार नाहीत म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तोंडावर काल पुण्यामध्ये जो राम गणेश गडकरींचा पुतळा उखडण्याचं काम केलं ते तसं करावं लागलं. त्यामुळे ह्याच्यात आम्हाला अडचण काही नाही. प्रकाश बाळ, अडचण जी होणार आहे ज्यांनी वर्षानुवर्ष केवळ जाती धर्माचंच राजकारण केलं त्यांची अडचण होणार आहे आणि ती झाल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश बाळ, आपण या निवडणुकीच्या निमित्तानं बहुतांशी मुद्दे चर्चेला घेतले. एक म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाचं आधी असणं, निवडणुकीच्या तोंडावर असणं हा मुद्दा घेतला. धर्म, जात, भाषा यावर मतं मागता येणार नाहीत यावर आपण चर्चा केली. त्याच्याही आधी आपण 5 राज्यांचे निकाल किंवा 5 राज्यांचं मतदान हे मोदी सरकारचं मूल्यमापन का याच्यावर चर्चा केली. अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे प्रकाश बाळ, तो म्हणजे यावेळच्या निवडणुकांमध्ये प्रचारात मुद्दे काय असतील, विशेषतः उत्तर प्रदेश.
उत्तर प्रदेशची कायदा आणि सुव्यवस्था ही चिंतेची बाब आहे. नोटबंदी हा 5ही राज्यांना समानपणे लागू असलेला मुद्दा आहे. उत्तर प्रदेशातल्या झालेल्या धार्मिक आणि जातीय दंगली आहेत, बेरोजगारी आहे, महिलांची सुरक्षा आहे. उत्तर प्रदेशचे हे मुद्दे आहेत. तर पंजाबमध्ये ड्रग्सचा वाढता प्रभाव, बेरोजगारी, नोटबंदी हा तर सर्वत्र असलेला मुद्दा आहे. सतलज यमुनेचा जो लिंकचा प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठल्या मुद्द्यांवर प्रचार कॉन्सन्ट्रेट होईल असं वाटतंय का याही वेळेला आम्हाला फक्त जातीपातींवरून केलेलं राजकारण, एकमेकांच्या विरोधात केलेली यथेच्छ आणि अत्यंत पातळी सोडून केलेली दर्जाहीन अशी वैयक्तिक हेत्वारोपांची भाषा हेच पाहायला मिळेल? काय वाटतं आपल्याला प्रकाश बाळ? मगाशीच मी जसं म्हटलं तसं मोदींचं तुम्ही लखनौचं परवाचं भाषण ऐकलं असेल आपण सगळ्यांनी. त्याच्यात त्यांनी विकासाशिवाय कशाचीच गोष्ट केली नाही. त्यांनी सांगितलं की जातीपाती, धर्म, वंश, भाषा याच्यावरती ते सोडून आता तुम्ही विकासाबाबत विचार करा आणि आम्हाला विकास करायचा आहे आणि म्हणून आम्हाला मतं द्या, कारण बाकीचे सगळे पक्ष हे जातीपातीत आणि ह्याच्यात सगळ्यात अडकलेले आहेत आणि ते तुम्हाला त्याच्यात अडकवत आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रचाराचा रोग हा विकासाच्या अंगाने राहणार आणि त्या दृष्टीने आत्ता जे माधव भंडारी म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाच्या परवा लागलेल्या निकालाचं आम्ही स्वागत करतो. फक्त मला एक गंमत अशी वाटली की 14 सालाच्या आधी आणि 80च्या दशकाच्या उत्तरार्धापासनं भाजपने कसला धर्माचा प्रचार केला होता उत्तर प्रदेशात का विकासाचा प्रचार केला होता? माधव भंडारी हे मान्य नाही करणार आज, पण राम मंदिर वही बनाएंगे याच्यावरच निवडणुका लढवल्या ना 89 पासनं 14 सालापर्यंत. 14चा अपवाद सोडा, पण 12 साली काय मुद्दा होता? प्रश्न असा आहे की आता त्यांच्या दृष्टीने ही सोयीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे ते हे बोलत आहेत. हा राजकीय सोयीचा भाग आहे. ह्याच्यात कुठलंही तत्वज्ञान आणि ह्याच्यात कुठली तात्विक भूमिका वगैरे असं त्यांचं म्हणणं असेल तर ते खोटं आहे. हे सोयीचं आहेत म्हणून ते आता म्हणतायत. उद्या जर समजा कल्पना करा हायपोथेटिकली ते सत्तेवर नसते तर त्यांनी हेच मुद्दे आणले असते परत. समान नागरी कायदा, राम मंदिर वगैरे हे आणलेच असते आणि त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाच त्यांनी आधार घेतला असता, कारण सर्वोच्च न्यायालयाने 95-96 साली म्हटलेलं आहे की हिंदुत्व आणि किंवा हिंदू धर्म हे जीवन पद्धती आहे, त्याचा आधार घेऊन त्यांनी हे मांडलं असतं. माझ्या दृष्टीने मुद्दा हा दोन्ही राज्यात, पंजाबात असेल किंवा उत्तर प्रदेशात असेल, हा डिमॉनिटायझेशनचा, नोटाबंदीचा जो प्रभाव आहे किंवा त्याच्याबद्दल जे समर्थक आणि विरोधक जे काय घमासान गेले 50-55 दिवस चालू आहे, त्याचा प्रत्यक्षात तळच्या पातळीवर सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम झाल्याचा जो दावा केला जातो किंवा परिणाम न झाल्याचा दावा केला जातो, ह्याचं प्रत्यक्ष काय आहे ही परिस्थिती हे आता उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकाच्या निमित्ताने आपल्याला दिसून येणार आहे. हा त्याच्यातला सर्वात हा आहे आणि म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की मोदी ही निवडणूक ही मोदींची जी देश कसा घडवायचा ह्याबद्दलची त्यांची जी दृष्टी आहे त्याबद्दल गेले वर्ष दीड माधव भंडारी वेळेची मर्यादा लक्षात घेता, हे तुम्ही लक्षात घ्या. माधव भंडारी वेळेची मर्यादा लक्षात घेता 30 सेकंदात तुमची प्रतिक्रिया. एक वाक्य बोला. एकच वाक्य बोला. समान नागरी कायदा हा धार्मिक मुद्दा आहे हे ऐकून मला अत्यंत समाधान झालं. स्वतःला उदारमतवादी आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांकडून मला हेच ऐकायचं होतं की समान नागरी कायदा हा या देशामधला धार्मिक मुद्दा आहे, घटनेची बांधिलकी नाहीये. आपण यावर पुन्हा कधी चर्चा करूया. समान नागरी कायदा घटनेची बांधिलकी असती ना तर तुम्ही फक्त मुस्लिमांबद्दल बोलला नसतात. समान नागरी कायद्यात हिंदूबद्दल बोला, आधी हिंदूंबद्दल बोला आणि मग पुढे बोला. बोलतच नाही, आम्ही समान नागरी कायद्याबद्दल बोलतोय. समान नागरी कायद्यावरती चर्चेला आमंत्रण दिलं, किती जण पुढे आले? याबद्दल मुळीच संदेह नाही. समान नागरी कायद्यावरती चर्चेला आमंत्रण दिल्यानंतर नागरी कायदा आणायचा असेल तर तो सगळ्यांना लागू व्हायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर केव्हा तरी द्या की समान नागरी कायद्याची चर्चा करायचं आमंत्रण दिल्यानंतर किती पुरोगामी पुढे आले? प्रेक्षको 5 राज्यांचा रणसंग्राम. मी दोघांनी शांत राहायची विनंती करतो, कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. प्रेक्षको 5 राज्यांचा रणसंग्राम या विषयाची चर्चा आपण पाहिली. शेवटी त्याचा राजकीय ज्वरही आपण पाहिलात. नरेंद्र मोदी सरकारच्या कारभाराचं थोडंफार मूल्यमापन या निवडणुकांमध्ये नक्कीच होणार आहे. विशेषतः नोटबंदीच्या निर्णयाचे परिणाम दिसतील, परंतु प्रत्येक राज्याचे असे स्वतःचे स्वतंत्र प्रश्न आहेत. भाजप कांगो यांनी या अधोरेखित केलं. या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होईल. 2019च्या लोकसभा निवडणुकांचा ट्रेंड सेट करणार
जाणारा हा कौल असेल याकडे प्रकाश जोशी यांनी लक्ष वेधलं. तर मोदी सरकारच्या कारभारावरची प्रतिक्रिया म्हणून या निकालाकडे पाहिलं जाईल. हे पूर्ण सत्य नाही, तर सरकारच्या कामगिरीचा थोडाफार प्रभाव निश्चितपणे दिसेल, परंतु स्थानिक प्रश्नांवरच प्रामुख्याने निवडणुका लढवल्या जातील, असं स्पष्टीकरण माधव भंडारी यांनी दिलं. 2014 मध्ये देशातल्या जनतेनं विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं होतं, तसंच मतदान यापुढे होत राहील असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला. तर यावेळी विकास विरुद्ध विकास असा सामना रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाची कल्पना विरुद्ध अखिलेश यादव यांच्या विकासाची कल्पना असा सामना उत्तर प्रदेशात पाहायला मिळेल, असं विश्लेषण प्रकाश बाळ यांनी केलं. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी केंद्रीय संकल्प मांडल्याचा कितपत प्रभाव पडेल याबाबतही यावेळी चर्चा झाली. प्रेक्षको, मोदी सरकारच्या 2.5-3 वर्षाच्या कारभाराचं मूल्यमापन या निवडणुकीत निश्चितपणे होणार आहे. नोटबंदीसारख्या निर्णयाबाबत जनतेचं नेमकं काय मत आहे याचा देखील एक पहिल्यांदाच असा मोठा कौल आपल्या समोर येणार आहे. अर्थात प्रत्येक राज्यातले स्थानिक प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते देखील या निवडणुकीत चर्चेला जातील अशी अपेक्षा आहे. 2014च्या ऐतिहासिक राजकीय यशानंतर मोदी सरकारनं धोरणात्मक निर्णयांचा जो काही सपाटा लावला होता, हा सुधारणांचा गाडा पुढे सुरू राहणार की 2019च्या लोकसभा निवडणुकांसाठी वेगळी व्यूहरचना भारतीय जनता पक्षाला आखावी लागणार याचा फैसला 11 मार्चच्या संध्याकाळी होणार आहे. त्या दृष्टीनं 5 राज्यातल्या या निवडणुका म्हणजे मोदी सरकारसाठी एक लिटमस टेस्ट असणार आहेत. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.